अलमट्टी धरण हे शिरोळ तालुका सांगली जिल्ह्यासाठी संकट असताना कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयाच्या निषेधार्थ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजाजी शाहू आघाडीच्या वतीने कुरुंदवाडमध्ये कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली। शहरातील प्रमुख मार्गावरून प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढून पालिका चौकात पुतळ्याचे दहन करण्यात आले। यावेळी पोलीस प्रशासन आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली। 2019 साली अलमट्टी धरणाची उंची 515 फूट होती आणि त्यावेळेला कुरुंदवाड आणि कोल्हापूर जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, पूर्ण हाहाकार माजला होता। आणि कुरुंदवाडमध्ये आम्ही इथं राहिलो, इथं बाजारपेठेत जवळजवळ 10 फूट पाणी होतं। त्याची नुसतं शेतकऱ्यांनाच बशी नाही, शेतकरी असेल, व्यापारी असेल, उद्योजक असेल, कामगार असतील, त्या सगळ्यांचं त्यावेळेला अतोनात नुकसान झालंय। आणि 524 केल्यानंतर काय होणार आहे, शेतकऱ्याच्या घरात नव्हतं तर तोंडात पाणी जाणार आहे आणि शेतकरी धरणग्रस्त पूरग्रस्त होणार आहे। त्याला गाव तर जायची पाळी, भीक मागायची शेतकऱ्याला पाळी। आणि त्याचा आपण पुढचं गांभीर्याने विचार करू। कर्नाटक शासनाला एवढंच आपण जाहीरपणे आम्ही दोन शब्दात सांगतो की 524 उंची तर करायचंच नाही आणि हा एवढंच 515 पेक्षा कमी पाणी साठवून पूर येऊन याची दक्षता घ्यावी। यावेळी दीपक पोमाजे, दीपक गायकवाड, रमेश भुजुगडे, चंद्रकांत मोरे, शरद आलासे, किरण आलासे, रामचंद्र मोहिते, फारुख जमादार, बापू असंगे, सीताराम भोसले, अभय पाटोकले, अजित देसाई, जय कडाळे, रघु नाईक आदी उपस्थित होते। लाईव्ह मराठीसाठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार।